लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार होता. कारण जेव्हा अपघात झाला होता तेव्हा नंदिनीचं मिसकॅरेज झालं होतं आणि ती घरच्यांना सांगत होती की माझं बाळ आहे आणि ती खोटं खोटं पोट लावत होती. तेव्हा तिने सरोगेट मदरसाठी आर्या सावंत हिला निवडलेलं होतं आणि ती आर्याला सरोगेट मदर म्हणून चॉईस केलेलं होतं आणि ती तिचं बाळ आर्याच्या पोटात वाढवणार होती. हे सगळं रम्याने बघितलेलं असतं आणि रम्याला माहीत झालेलं असतं. तेव्हा रम्या घरी येऊन हे सगळं कटकार असताना वसू आत्याला सांगितलेलं असतं. तेव्हा वसू आत्याने सगळ्यांना बाहेर बोलवून घेतलेलं होतं आणि बोलते तुमची सो कॉल्ड आणि तुम्ही जिला आदर्श असून मानतात अशी नंदिनी हिचं कटकार असताना तर तुम्हाला माहितीच असेल किती खोटं बोलते. हिने काय काय तुमच्यापासून लपवलेलं आहे हे तर तुम्हाला सांगितले आहे की नाही. तेव्हा नंदिनी आणि सगळे बोलतात तुम्ही काय बोलता, तुम्ही काय ठीक आहात ना, नंदिनी आई होणार आहे. तेव्हा रम्या ते खोटं पोट घेऊन येते आणि बोलते नंदिनी हे काय आहे, हे खोटं पोट कुणाचं आहे. तेव्हा काव्य बोलते ताई हे काय. तेव्हा नंदिनी बोलते थांब ना. तेव्हा जेव्हा नंदिनीला हात पकडतो आणि बोलतो तू शांत राहा आता काहीच बोलू नको. तेव्हा रम्या बोलते काय आहे नंदिनी हे कुणाचं आहे. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. विक्रम बोलतो नंदिनी हे काय आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे कारण हे तुझं नाही आहे. तेव्हा रम्या बोलते मी हे तिथं तुझ्याच खोलीतून आलेलं आहे. तेव्हा नंदिनी सगळ्यांना सांगते की माझं मिसगॅरेज झालं होतं आणि मी कोणाला सांगणार नव्हते, सरोगेट मदर म्हणून मी आर्याला निवडलेलं होतं. तेव्हा काव्या बोलते ताई हे काय केलं, मी तुला किती वेळेस विचारलं होतं, तू माझ्याशी खोटं बोलले, मला विश्वास बसत नाही. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात आणि बसू आत्या बोलतात हो ही खोटाडीच आहे, तुम्ही हिला आदर्श सून कसं निवडलं हे मलाच कळत नाही. काय बघितलं असेल या मालिनीने हिच्यामध्ये काय माहिती. ही तर एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. ही पहिल्यापासूनच खोटं करीत आली म्हणून पारसोबत हिचं लग्न म्हटलं जीवासोबत. हिने जीवासोबत तेच केलेलं आहे बघा. पण आता पुढे होणार असतं की नंदिनीला तिथे अचानक चक्कर येते आणि ते डॉक्टरांना बोलवतात. तेव्हा डॉक्टर परत सांगतात की नंदिनी प्रेग्नेंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.